सोनिया गांधीला भेटायला. काय हो बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? बाळासाहेब वरती बघतायत, हा माझा मुलगा आहे, हा पाप करतोय. काँग्रेसला कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला संपवायचा प्रयत्न केला जिवंत असेपर्यंत, त्या काँग्रेसला नंबर 1 करण्याचं पाप त्या उद्धव ठाकरेंनी केलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणखी 1-2 घटना वाईट घडल्या. या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकवले गेले. या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये बॉम्ब स्फोटाचे आरोपी सापडले. अरे बाळासाहेब जर जिवंत असते ना तर याच्या पाठीमागच्या भागावरती लाल ठाकरे असेही आणि याला मातोश्रीत ढाकून दिला असता, ढाकून दिला असता उद्धव ठाकरे. वास्तव आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी त्या रायगडवरती घेऊन कडेवर घेऊन टाकला असता. या अशा नालायक माणसाला, नालायक मुलाला जगण्याचा याची अवकाश आहे का? लायकी आहे का याची? काय चाललंय त्याचं? बेफाम बोलतोय, मुख्यमंत्र्यावरती बेफाम बोलतोय, पंतप्रधानावरती बेफाम बोलतोय. अरे एक वेळेला त्या मातोश्रीवरती पंतप्रधानापासून सगळेजण लोटांगण घालायचे यायचे आणि हात जाऊन दिल्लीत जाऊन सोनिया गांधीचं लोटांगण घालतोय. वा गे वा उद्धव ठाकरे हवं ते बोलतोय, नको ते पण बोलतोय. आणि म्हणून याच्या पायाखालची बळवता कसं दिली आहे. ठीक आहे, लोकसभेमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी मोदींच्या विरोधामध्ये एक मतदान केलं. संविधान धोक्यामे आहे म्हणून बौद्ध बांधवांनी एक मतदान केलं. आमच्या रायगडमध्ये काही ठिकाणी आमच्या कुणबी बांधवांनी शेवटी गीतेला जीवन ठेवायचा प्रयत्न केला. शेपूट हाल चालू होती, तोही प्रयत्न झाला आणि आमची गोची झाली होती थोडी शिवसैनिकांची. घड्याळ कसं काय बंदे हसतायत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.